खुश झाला एकदाचा अभ्यास. माझा पण झाला. चल बाबा आता पण खेळूया. चालेल चल खेळूयात. आपण रमावहिनीला पण बोलूया. हे काय रे आबा, ही रमावहिनी येण्यापूर्वी आपण दोघंच खेळायचो ना. आता ती कशाला हवी तुला खेळायला? अरे तिलाही कंटाळा आला असेल आणि आपण तिला बोलवले तर तिला बरेही वाटेल. ती खेळणार असेल तर मी नाही खेळणार. तू जा आणि खेळ फुगडी तिच्यासोबत. नुसतं नाचका आंबास तू. बाबा रमा वहिनीशी नीट वागत नाहीस तू. असे वागणे बरे नव्हे बरं का. पण टीका आली या घरात. ती आल्यापासून कुणी माझ्याशी नीट वागतच नाही. सगळे तिचेच लाड करतात. मला नाही आवडत ती. अरे असे काय करतोस, लहान आहे ती. मग मला काय शिंगे फुटले की मिशा आल्यात? मी ही लहानच आहे ना. सगळ्यांनी माझेच लाड करायचे, बाकी कुणाचे नाही करायचे. माधवा आम्ही करवीरास निघालो होतो. काही काम असल्यास. तसे आमचे कचेरीचे अथवा अन्य दस्तावेजांचे काही काम नव्हते. पण बघलास का? म्हणजे काम असे होते की करवीराच्या मार्गातच रमाचे माहेर येते. तेव्हा करवीराहून परतताना रमाच्या घरच्या मंडळींना सांगता आले, विशेषतः आईस, तर बरे होईल. अर्थात भाऊसाहेबांचा विचार घेऊनच. मग विचार रास्तच आहे. बाळंबजी, माधवराव म्हणताय तसेच करा. आराम तो कसा पडतच नाहीये नानू काका. आता तुम्ही काही कमी का औषधं दिलीत? पण पहा ना, वहिनी कशा निस्तेज दिसतायत. भागीरथी, अगं औषध ती शरीरासाठी, पण मनाचं काय? बरं काढणार साहेब, त्यांच्या मनानं यमुनेचा ध्यास घेतलाय. माझी मी खरे आहे, परंतु प्रवास झेपणे इतपत तरी प्रकृती सुधारायला नको का? पाहूया. मी दिलेलं चाटण एकेका घटकन देत राहा. उतार पडला तर उत्तमच. पण मला नाही वाटत गुण येईल म्हणून. आई 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 आई. रमा काय झाले? त्यांना आम्ही सांगितलं आहे तुमच्या आईस आणि घरच्या साऱ्या मंडळींस घेऊन यावया. हो दुर्गा का, त्यांना आईची आठवण येते. दादा तू काही काळजी करू, मी आहे ना. ये बाळा ये. सोमन काकू, सोमन काकू, भाऊजींसाठी आंघोळीचं पण. आज जरा कसरत जास्तच झाली. जरा 2 हंडे धारोष्ण दूध देशील? मेल्या 2 हंडे धारोष्ण दूध हवे तूस? मागल्या वेळेस अर्धा पेला दूध हट्टाने प्यायलास तर पुढील 2 दिवस पळसाकडे धावत होतास. सोमन काकू, आमच्या जहागीरदारीन बाई उठल्या की नाही? कोण? अहो कोण काय, आमच्या नव्या सुनबाई. आमचे व्याही जहागीरदार आहेत ना. हो म्हणजे आता तत पप्पा काय करताय? नाही, आमचे व्याही जहागीरदार आहेत म्हणून बाळंबरची भारी कौतुक करत होते. म्हणून म्हटले सवयी सुद्धा तशाच असतील. शय्येवर अजून लोळत असतील नव्या सुनबाई आमच्या. काय अहो जाऊ द्या ना ताई, होईल सवय हळूहळू. अजून लहान आहे ती. तुम्ही काही सांगू नका. बाळंबरजी तिच्या आईला घेऊन येत आहेत ना, येऊ देत. चांगलीच हजेरी घेते तिची. येऊ देत तिच्या आईला. या खरंच वेणबाईंना काहीतरी बोलल्या तर?